नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नारदो उवाच येनैवा रभते कर्म, तेनैवा मुत्रत पुमान्, भुंक्ते ह्यव्यवधानेन लिंगेन मनसा स्वयं. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात, आणि इकडे प्राचीन बर्ही नावाच्या राजाला प्रत्यक्ष देवर्षी नारद विवरण करून सांगू लागले. पुरंजराचं आख्यान सांगितल्यानंतर नारद म्हणतात, हे प्राचीन बर्हे, येनैवा रभते कर्म, तेनैवा मूत्र तत्पुमान. जे जे आपण कर्म करतो ते व्यक्ती हा स्वर्ग सुखासाठी जेव्हा कर्म करतो तेव्हा तो स्वर्ग सुखार्थ म्हणजे केवळ भोगार्थ, उपभोगार्थ, आणि हे उपभोगार्थ केलेलं कर्म हे माणसाला बंधनकारक आहे. कारण सुख आणि दुःख याच्या पलीकडे माणसाने विचार जोपर्यंत केलेला नसतो तोपर्यंत त्याचं मन हे कधीच मुक्त होऊ शकत नाही. द्वंद्वामध्ये अडकलं की मन मुक्त होऊ शकत नाही. निर्द्वंद्व अवस्थेतच मनाची मुक्ती शक्य आहे. म्हणून गृह्णीयात् तत्पुमान् राद्धं कर्म येन पुनर्भवः. आपण जे कर्म करतो मग ते सकाम कर्म जे आहे, यज्ञ याग वगैरे, हे कर्म सकाम आहे आणि यांनी आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल, परंतु पुन्हा पुनर्जन्म प्राप्त होईल. पुन्हा आपण जनन आणि मरण या संसार चक्रामध्ये, द्वंद्वामध्ये अडकू. एवं प्राग्देहजम कर्म, पूर्वीच्या देहातलं कर्म या देहामध्ये आपल्याला कारणीभूत ठरतं. म्हणजे आपण जे जे कर्म करू ते पुढच्या जन्माची ती सुरुवात असते. पुढच्या जन्माची तयारी आपण आधीच करून ठेवलेली आहे आणि म्हणून आपण कर्ज काढायचं नाही. आपण जे कर्म करतो ते कर्ज आहे समजा, कारण आपण आज त्याचा उपभोग घेतो पण आपल्याला ते फेडावं लागतं. त्याप्रमाणे पुण्य असो नाही तर पाप असो, शेवटी याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. या दृष्टीने ते म्हणतात, मन एव मनुष्यस्य पूर्वरूपाने शंसते. हे राजा, माणसाचं मन हे पूर्वरूपाने शंसती, म्हणजे अनेक जन्मापासून एकच मन माणसाचं आहे आणि पूर्वजन्मातल्या सर्व ज्या कृती उक्ती आहेत, पुण्य पाप हे कर्म आहेत, ते या जन्माला कारणीभूत ठरतात, ज्याला आपण प्रारब्ध असं म्हणतो. हे प्रारब्ध क्रियमाण हे जे आहे संचित, या सगळ्या कर्माच्या ज्या फेऱ्या आहेत त्या पूर्वजन्मातून आपण जे जे काही केलं ते या जन्मात आपल्याला भोगायला प्राप्त होतं. म्हणून मन हे संस्कारशील असलं तर खऱ्या अर्थाने पुढच्या जन्मात आपल्याला सुसंस्कारता प्राप्त होते. पण शेवटी मन तेच आहे. जे मन आपण या जन्मामध्ये ज्या जन्माचा संस्कार घेऊन येतं ते पूर्वजन्माचेही काही संस्कार घेऊन येतं. त्यामुळं मन एव मनुष्यस्य, माणसाचं मन पूर्वी अनेक जन्मात आपण अनेक फेरे भोगलेले आहेत. 84 लक्ष योनी फिरून 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 आपण मानव देहात प्राप्त झालेलो आहोत. पुण्य आणि पाप समान झालं म्हणून मानव देहात आलो. पण आपल्यावरती अनेक संस्कार आहेत. कधी वाघाचे आहेत, कधी सिंहाचे आहेत, कधी लांडग्याचे आहेत, कधी कुत्र्याचे आहेत, कधी मांजराचे आहेत, कधी कीटकाचे आहेत, कधी पक्षाचे आहेत. हे सगळे संस्कार आपण घेऊन वावरतो आणि म्हणून आपलं जे कर्म आहे त्या कर्माच्या फेऱ्यातून कधी सुटका होत नाही. यथा तथानुमंतव्यम देशकाल क्रिया श्रेयम. आणि म्हणून मन हे माणसाचं वेगवेगळ्या जन्मामध्ये जन्म बदलतो, शरीर बदलतं, देह बदलतो, पण सूक्ष्म स्वरूपातलं जे मन आहे ते मात्र बदलत नाही.
ते मात्र कायमस्वरूपी राहतं. म्हणून अदृष्टमश्रुतम चात्र. अनेकदा आपल्याला असं दिसतं की आपण न पाहिलेली गोष्ट आपल्याला स्वप्नात येते, न पाहिलेली गोष्ट आपल्याला कुठेतरी दिसते. आपण म्हणतो हे कधीच स्वप्नात कसं काय आलं, हे कधीच पाहिलं नाही, याचा कधी अनुभव नाही आला. अदृष्ट श्रुत मग श्रुतम चात्र क्वचिन मनसी दृश्यते. कधी कधी मनामध्ये न ऐकलेलं, न पाहिलेलं, न पूर्वी अनुभवलेलं देखील आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं. तेव्हा ते म्हणतात की हे जे दिसतं ते पूर्व स्मृती आहे. ती या जन्मातली नाही, ती अनेक जन्माच्या आधीची आहे. आणि ती पूर्वस्मृती या ठिकाणी जागृत होते. म्हणजे याच जन्मात आपण एखादी गोष्ट अनुभवली तीच आपल्याला स्वप्नात दिसावी असं काही नाही. आपल्याला स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी दिसतात की ज्या आपण पूर्वी कधीच अनुभवल्या नाहीत. या जन्मात अनुभवल्या नाहीत म्हणून काय झालं, पूर्वीच्या अनेक जन्मात आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो. या ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर संत बहिणाबाई, या संत बहिणाबाई ह्या तुकाराम शिष्या, या जेव्हा कीर्तनाला जात असत, तुकारामांचा अनुग्रह झाला, स्वप्नामध्ये तुकारामांचं दर्शनही झालं, नंतर प्रत्यक्षही भेट झाली. आणि नंतर ज्या ज्या वेळेला त्या जात असत कीर्तन प्रवचनासाठी, त्यावेळेला योगायोगाने एक वासरू त्यांच्यासोबत यायचं. हे गाईचं वासरू लहान होतं, त्यांना गाय दिलेली होती एका ब्राह्मणाने. ते गाईचं वासरू घेऊन त्या जायच्या. वासरू त्या ठिकाणी कीर्तन होईपर्यंत थांबायचं. म्हणजे वासरू त्यांना सोडतच नव्हतं. त्या कीर्तनाला जाऊ, प्रवचनाला जाऊ, कुठल्या धर्मकर्माला जाऊ, भजनाला जाऊ, त्या ठिकाणी वासरू सोबतच राहायचं. बहिणाबाईंना वासराने ते सोडलं नाही. आता वासराची एवढं काय त्यांच्याशी निष्ठा निर्माण झाली. वासरू इतकं बहिणाबाईंच्या जवळ का राहू लागलं, तर त्यांनी त्यांना सांगितलं की हे पूर्वजन्मातलं तुमचं ऋण आहे. तुमच्या पूर्वजन्मामध्येच तुमच्या सोबत हे वेगळ्या रूपामध्ये होतं, वेगळ्या जन्मात होतं, आणि या जन्मात ते गाईचं वासरू म्हणून तुमच्या सोबत आहे. अर्थात नंतर काही दिवसानंतर ते वासरू गेले आणि मग मात्र संत बहिणाबाईंना खूप दुःख झालं. खरं म्हणजे हे वासरू म्हणजे एका दृष्टिकोनातून पूर्वजन्माचं त्यांचं जो कोणी त्यांच्या संबंधातला असेल, पूर्वजन्मातली जी त्यांची त्यामध्ये असलेली सोबत असेल, संगत असेल, त्याचं रूप म्हणजे हे वासरू होतं. आणि मग या ठिकाणी संत बहिणाबाई यांनी जेव्हा अंतिम क्षणी, असं म्हणतात की ज्या वेळेला त्यांचा अंतिम काळ जवळ आला, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मुलाला बोलवून घेतलं. बहिणाबाईंनी बोलवून घेतल्यानंतर त्या मुलाला, आपल्या मुलाला त्यांनी आपले 13 जन्म मागचे सांगितलेले, की मी कोणत्या ठिकाणी होते, माझे आईवडील कोण होते, मी कोणत्या गावात राहत होते, कोणत्या प्रदेशात राहत होते, हे सगळं विवरण केलं. 13 जन्म मागचे, 1 2 3 4 13 जन्म. आणि सांगितलं की यानंतर मात्र मला मुक्ती आहे. आणि मुलालाही सांगितलं की यानंतर 2 जन्म मात्र तुझे आहेत आणि 3ऱ्या जन्मात तुझी मुक्ती आहे. तेव्हा आता काही तार्किक लोक म्हणतात की यावेळेला संत बहिणाबाईंना प्रचंड ताप आलेला असेल आणि सन्निपाताच्या वेळेला माणूस बडबडतो, हे तर्कवादी म्हणतीलही. परंतु जेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्मवादी आहेत, खऱ्या अर्थाने दिव्य दृष्टीचे, ते सांगतात की नाही, हे केवळ मरणाच्या जवळची आलेली बडबड नाहीये. कारण संत बहिणाबाई इतक्या मोठ्या होत्या की त्यांनी योग मार्गानेच, ज्या संत बहिणाबाईंनी मोठ्या योग मार्गासंबंधीचं खूप विवरण आपल्या अभंगामधून केलेलं आहे, आणि ज्या योग मार्गाच्या बाबतीत अत्यंत श्रेष्ठ दर्जाची उंची त्यांनी गाठलेली होती. तेव्हा अशा संत श्रेष्ठ बहिणाबाई यांच्या जीवनामधले हे प्रसंग आपण खोटे म्हणू शकत नाहीत. आपण केवळ कपोल कल्पित आहेत असं म्हणू शकत नाही. काहीतरी कल्पनेने कुणीतरी रंगवलंय किंवा काहीतरी कुणीतरी सांगितलंय असं म्हणू शकत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कारण 13 जन्म सांगणारी ही संत बहिणाबाई काही सामान्य नव्हे. म्हणून जिने आपल्या या सुंदर अभंगाच्या द्वारे स्वतःच्या जीवनामधील सर्व गोष्टी कशा समर्पित केल्या ते सांगितलंय. सगळं काही समर्पित केलं आणि शेवटी मी माझा आत्म या ठिकाणी भगवंताशी एकरूप पावलं, आत्म्याच्या दृष्टिकोनातून ती भगवंताशी समरूप पावली, असे विवरण केलेले आहे.
सांगायचं असं की वज्रसूचीवरचं भाष्य खरं पाहण्यासारखं आहे. तेव्हा वज्रसूचीवर तिने जे लिहिलं याबद्दल जी तिने जो तर्कवाद मांडला, जी भूमिका मांडली, त्याचा प्रतिवाद आजही कुणी करू शकलेलं नाही. असो, याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की अदृष्टमश्रुतम चात्र, अदृष्ट या जन्मात पाहिलं नाही, परंतु या जन्मात ऐकलं नाही, परंतु मागच्या जन्मातले, त्याच्या मागच्या जन्मातले संस्कार आपल्याला या ठिकाणी कारणीभूत ठरतात. आणि म्हणून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकत नाही. अहो, 5व्या वर्षी या शंकराचार्यांची मुंज झाली आणि 8व्या वर्षापर्यंत सगळे वेद पाठ होते. हे कोणती बुद्धिमत्ता आहे? अशी कोणती ताकद आहे? असं कोणतं महान एखादी व्यक्तीच हे करू शकते? म्हणून 8व्या वर्षापर्यंत सगळे वेद पाठ आणि 8व्या ते 16व्या वर्षापर्यंत सगळ्या वेदावर भाष्य. किंवा ही जी क्षमता आहे ती एका जन्मातली नसते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प. 21 वर्षाच्या वयामध्ये समाधी घेणारे ज्ञानेश्वर केवळ 16व्या 17व्या वर्षामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अलौकिक अशा प्रकारची झेप घेतली. आणि मुक्ताबाई तर 8व्या आणि 9व्या वर्षामध्येच इतकी प्रगल्भ होती की ती ज्ञानेश्वरांना देखील उपदेश करू शकते. ही ताकद म्हणजे एका अर्थाने पूर्व जन्माची आहे. आणि म्हणून आपण हे मान्यच करावं लागेल की यथा पूर्वीच्या जन्मातले जे संस्कार असतात, हजारो जन्माचे संस्कार या जन्मात आपल्याला कारणीभूत ठरतात, उपयोगी पडतात. म्हणून सर्वे क्रमानुरोधेन मनसींद्रिण गोचरा. याप्रमाणे ते म्हणतात, नारद म्हणतात, हे प्राचीन बरी गर्भे बाल्ये पौष्कल्या देशा एकादश विधम तदा. बालपणी सगळ्या प्रकारची इंद्रिय आपल्याजवळ आहेतच. 10 म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, असे 11 इंद्रिय आहेत. पण बालपणी त्याचा विकास झालेला नसतो. तारुण्यामध्ये त्याचा विकास होतो. तारुण्यामध्ये ते प्रगट होतात, त्यांची शक्ती प्रगट होते. बालपणी ते असतातच, पण अविकसित स्वरूपात असतात. ते नाहीत असं म्हणता येत नाही. लिंगन न दृश्यते युना कोव्हा चंद्रमसो यथा. त्याने उदाहरण दिले की ज्याप्रमाणे अमावास्येला चंद्र असतो का हो? याचं उत्तर हो असंच आहे ना. अमावास्येला चंद्र असतो पण तो दिसत नाही, कारण अंधार हा त्या ठिकाणी चंद्राला ग्रासतो, म्हणून चंद्र दिसत नाही, तो अंधारात असतो. पण तो नाही असं म्हणत नाही. लिंगन न दृश्यते युना कोव्हा चंद्रमसो यथा. जरी अमावास्याच्या दिवशी चंद्र दिसत नसला तरी तो आहेच आहे. त्याप्रमाणे जरी एखादी गोष्ट आपल्याला आज दिसत नसली तरी ती आहेच आहे. आपल्यामध्ये सर्व प्रकारच्या शक्ती आहेत, अंतःशक्ती आहेत, पण त्या प्रगट नाहीत. बीजामध्ये वृक्ष नाही का? आहे, तो फक्त अप्रगट स्वरूपात आहे. पण आपल्याला काळ आला, वेळ आली म्हणजे तो प्रगट होतो. त्या ठिकाणी अर्थे हे विद्यमानेपी संस्कृतीनं निवर्तते. ध्यायतो विषयानस्य स्वप्ने नर्थागमो यथा. एक उदाहरण त्याने असं दिलेलं आहे की आपल्या मनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्या मनाचे व्यवहार चाललेले असतात. मन प्रत्यक्षामध्ये आपल्याला या विषयामध्ये अडकवतं. प्रत्यक्ष जरी एखादी गोष्ट नसली तरी सुद्धा मनामध्ये ती प्रगट होते आणि मनाच्या द्वारे आपण सगळे व्यवहार करतो. संसार सुद्धा मनावरच चाललेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की मन संसारातून जर बाजूला केलं तरच परमार्थामध्ये आपण प्रगती करू शकतो. अर्थे हे विद्यमानेपी संस्कृतीनं निवर्तते. जोपर्यंत मन त्यातून आपण बाजूला करत नाहीत तोपर्यंत आपल्याला या संसारातून आपली निवृत्ती होऊ शकत नाही. स्वप्नामध्ये आपण कुठलीच गोष्ट नसते पण तरी आपल्याला त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळतो. स्वप्नामध्ये कोणतीच गोष्ट नसते पण नसते म्हणून त्याचा परिणाम होत नाही असं नाही. त्याने वर्णन केलंय की ध्यायतो विषयानस्य स्वप्ने नर्थागमो यथा. स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे अनर्थागम होतो, अनर्थ होतो. या ठिकाणी अनर्थ एवढ्या एका शब्दाने या संदर्भात गीतेमध्ये सुद्धा एक संदर्भ आलेला आहे. त्यावर भाष्य करताना माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी निदेली चेवून अंगी आलिंगिले बिना आलिंगी सकामू करी. ज्याप्रमाणे एखादा तरुण झोपलेला आहे, प्रत्यक्षात कोणती स्त्री तिथे नाही पण त्याच्या मनामध्ये स्त्री आहे आणि ती त्याच्या स्वप्नात आली.
स्वप्नात आल्याबरोबर आपली प्रिया स्वप्नात आली हे पाहिल्याबरोबर त्याला तिला भेटण्याची इच्छा झाली. आता या ठिकाणी प्रत्यक्षात ती नाहीये. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेववून अंगी आलिंगिल्या बिना आलिंगी सकामू करी. या ठिकाणी प्रत्यक्षात आलिंगन जरी घडलं नाही तरी त्याच्या मनामध्ये जो विकार निर्माण झाला तो फक्त मनातल्या भावनेचा आहे. परिणाम घडून आला. प्रत्यक्षात भावना ही परिणाम घडून आणते का? हो. या ठिकाणी प्रत्यक्षात कुणीच नाही. उदाहरण वेगळ्या पद्धतीने एकाने असं दिलेलं आहे की एक ग्रहस्थ हा त्याला स्वप्नामध्ये एक सोन्याचा हंडा दिसला. उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगतो, दृष्टांत म्हणून, की स्वप्नामध्ये सोन्याचा हंडा दिसला. सोन्याचा हंडा दिसल्याबरोबर स्वप्ने नर्थागमो यथा, यावर हे उदाहरण आहे. स्वप्नामध्ये अनर्थागम कसा होतो? ज्याप्रमाणे तरुणी नसून सुद्धा तरुणी स्वप्नात आली तर मनामध्ये विकार निर्माण होतो, त्याप्रमाणे स्वप्नामध्ये एकाला सोन्याचा हंडा दिसला. सोन्याचा हंडा दिसल्याबरोबर अरे बापरे, सोन्याचा हंडा आहे, ज्याच्यामध्ये तर सोनंच आहे. सगळ्या सोन्याच्या चिपा दिसल्या. पाहिल्याबरोबर त्यांनी स्वप्नामध्येच बरं का, स्वप्नामध्येच त्यांनी कुदळ आणली, खोरं आणलं आणि एकटाच. आता बाकीच्या लोकांना बबरा केला तर लोक येतील आणि याची वाटेकरी होतील, त्यामुळे एकटाच तो खणू लागला, काढू लागला. खणता खणता काढता काढता त्या हंडा काही निघेना. बाकीचं बाजूची माती निघाली, सगळं झालं आणि बाकीची माती काढून 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 त्यांनी तो मोकळा केला, पण तो वर काही येईना. शेवटी त्यांनी खूप शक्ती लावली वरती आणण्यासाठी शक्ती लावली खरी. सोन्याचा हंडा वरती आलाय खरा, पण त्यावेळेस तो जागा झाला. आता जागा झाला त्यावेळेला सोन्याचा हंडा होता का? नव्हता. कुदळ होती का? नव्हती. खोरं होतं का? नव्हतं. माती होती का? नव्हती. मग काय होतं? या वेळेला त्याला जो जोर लावावा लागला त्यामुळे त्याचे सगळी धोतर पिवळं झालं. सांगायचं तात्पर्य असं की परिणाम घडला. प्रत्यक्षात काहीच नव्हतं पण परिणाम मात्र घडला. सांगायची गोष्ट अशी की स्वप्ने नर्थागमो यथा, स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे अनर्थ होतो प्रत्यक्षात काहीच नसताना, ते म्हणतात की हे मनाने घडवलं. मन कसं आहे तर मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो. मन हेच माणसाला बंध आणि मोक्ष, माणसाला मुक्ती आणि संसार याला कारणीभूत आहे. देह कारणीभूत नाहीये, शरीर कारणीभूत नाहीये, इंद्रिय कारणीभूत नाहीयेत, मन कारणीभूत आहे. आणि म्हणून इंद्रिय, देह, त्याचप्रमाणे ग्रह, वित्त हे काहीच करत नाहीत. ते जिथले तिथं आहेत. ग्रह, वित्त, धन, दारा यांचा तुम्हाला काहीच खरं म्हणजे अडचण नाहीये. यांचा कोणताही तुमच्यावरती परिणाम होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं मन फक्त सांभाळा म्हणजे सगळ्यातून तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून जने वसन कोपी वने विरागी, वने वसन कोपी जने विरागी. लोक कधी कधी विरागाचा विचार करतात, वैराग्याचा विचार करतात, संन्यस्ताचा विचार करतात, परंतु संसारात राहूनही माणूस संन्यस्त वृत्तीने राहू शकतो. जने वसन कोपी वने विरागी आणि वने वसन कोपी जने विरागी. कधी कधी वनात राहून सुद्धा मनात संसार असेल तो उपयोग नाही. पुढे आपल्याला भरताची कथा बघायचीच आहे की वनात गेला पण मनामध्ये मात्र एका हरिण बालकाचा संग लागला आणि त्याला 3 जन्म घ्यावे लागले. मग वनात जाऊन काय उपयोग आहे? अहो, मनातला संसार गेला नाही तर वनात जाऊन उपयोग नाही. म्हणून मनातला संसार गेला तर जनात राहूनही काही परिणाम होत नाही. अगदी यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे समाधी लागू शकते. अगदी बाजारात सुद्धा समाधी लागू शकते. अशा प्रकारची जर आपली वृत्ती असेल, धारणा असेल तर मग आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम होत नाही. काही मुलं म्हणतात का आमचा अभ्यासच होईना, आमचा अभ्यासच होत नाही, शांतता पाहिजे. अहो, मनात शांतता ठेव. बाहेर बाजूला किती गलका असू द्या, किती गोंधळ असू द्या, वर्गात किती कलका असू द्या, मन स्वस्थ असेल तर कुठेही अभ्यास होतो. अभ्यासासाठी ठीक आहे, शांतता पाहिजे, हे खरं आहे. पण जर लोकांनी बोलूच नये, लोकांनी टीव्हीच लावू नये, लोकांनी रेडिओच लावू नये, हे म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवा, आपोआप अभ्यास होईल. सांगायचं असं की एवं पंचविधम लिंगम त्रिविधम षोडश विस्तृतम. ते म्हणतात की हे जे जीव आहे, जीवकोश आहे, तो कशाचा बनलेला आहे? त्या 16 पदार्थांचा बनलेला आहे. 16 प्रकारच्या गोष्टी, तन्मात्रा. यामध्ये प्रामुख्याने ज्या 5 तन्मात्रा आहेत, पंचविधम लिंगम,
5 तन्मात्रा, त्याचप्रमाणे पंचमहाभूत आणि पंच ज्ञानेंद्रिय या आणि मन यांचा हा बनलेला जो एक लिंगदेह आहे, याचा जो बनलेला हा लिंगदेह किंवा ज्याला आपण जीवकोश म्हणतो, तो एवं पंचविधम लिंगम त्रिवृत षोडश विस्तृतम, हे 3 गुणांनी युक्त आहे. त्रिवृत म्हणजे 3 गुणांनी आवृत आहे. आवृत म्हणजे झाकलेला आहे, 3 गोष्टींनी झाकलेला आहे, सत्व रज आणि तम. आणि षोडश विस्तृतम 16 प्रकारच्या गोष्टी त्याच्यात आता सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे हा पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत आणि मन अशा प्रकारच्या या 16 गोष्टींनी हा युक्त असलेला लिंगदेह हा जेव्हा चैतन्ययुक्त होतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला आपण जीव म्हणतो. याप्रमाणे हा जीव वेगवेगळ्या ठिकाणी हर्ष आणि शोक याचा अनुभव घेतो. हर्ष शोकम भयम दुःखम सुखम चानेन विंदगती, आणि त्याप्रमाणे त्याला गती प्राप्त होते. तो जिथे जिथे रमतो, जिथे जिथे आस्वाद घेतो, तिथे तिथे तो रमतो. आणि म्हणून उदाहरण नारदाने फार सुंदर दिलेलं आहे. यामध्ये सूक्ष्म अवलोकन सुद्धा आपल्याला दिसतं की किती बारीक अभ्यास केलाय या लोकांनी. याला आपल्याला खोटं म्हणता येत नाही, आपली बुद्धी तिथपर्यंत चालत नाही, म्हणून जे आम्हाला कळत नाही ते खोटं आहे हे म्हणणं चुकीचं आहे. यथा तृण जलुकेयम नापयात्यपयातिच असं उदाहरण दिलंय की ज्याप्रमाणे तृण जलूक म्हणजे एक सुरवंट, एक बारीक आळी, ही ज्याप्रमाणे हे सूक्ष्म अवलोकन पहा, बारीक आळी ज्याप्रमाणे एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना ती पहिलं पान तेव्हाच सोडते जेव्हा दुसरे 2 पाय तिचे दुसऱ्या पानावर आहेत. म्हणजे पलीकडच्या पानावर 2 पाय आणि मग मागचे 2 पाय ती सोडते. यथा तृण जलुकेयम नापयात्यपयातिच न त्यजेन म्रियमाणोपी प्राग्देहाभिमतीम जनः. त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा माणूस सुद्धा हा पूर्वीचा जन्म तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत पुढचा जन्म तो स्वीकारत नाही. म्हणजे आधी पुढच्या जन्माची सगळी योजना तयार असते, फक्त घर बांधून तयार असतं, फक्त ग्रह प्रवेश करायचा बाकी असतो. इकडे ग्रह प्रवेश केला की इकडे तो मरतो. लोक म्हणतात याचा मृत्यू झाला. अहो मृत्यू कशाचा? त्याचा दुसरा जन्म दुसरीकडे झाला. तेव्हा आपण मृत्यूमुळे रडतो. वास्तविक तो दुसऱ्या जन्मात गेलेलाच असतो. का तर आधी 2 पाय त्याचे जसे तृणजलूक म्हणजे ही सुरवंट 2 पाय आधी पुढच्या पानावर टाकते आणि मग मागचे 2 पाय सोडते. त्याप्रमाणे माणूस सुद्धा आधी पुढच्या देहामध्ये जातो आणि मग मागचा देह सोडतो. आता या ठिकाणी नारदांनी हे विवरण केलेलं आहे आणि प्राचीनबरीला केलेलं आहे. त्यामुळं जे आपल्याला कळत नाही, जिथं आपली बुद्धी चालत नाही, जे आपण कधी पाहिलंच नाही, ते नाही किंवा खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. यावर विश्वास ठेवणं भाग आहे, कारण ते खोटं का बोलतील, खोटं का सांगतील किंवा आपल्याला फसवतील का. म्हणून ते म्हणतात यथा तृणजलोकेयम नापयात्यपयातिच न त्यजेन म्रियमाणोपी. म्रियमाण म्हणजे मर्त्य माणूस. जो माणूस आहे, जो मर्त्य आहे किंवा कोणताही जीव जो मर्त्य आहे, जन्माला आलेला माणूस, जन्माला आलेला जीव मृत्यू पावणारच आहे, म्हणून त्याला मर्त्य म्हणतात, म्रियमाण म्हणतात. म्रियमाण म्हणजे मर्त्य. मृत्यू हे पक्क आहे, मृत्यू कधीतरी येणारच आहे. आद्यवाद्य शतांतेवा मृत्यूवा प्राणीनाम ध्रुवम. मृत्यू हा प्राण्यासाठी पक्का आहे, ठरलेला आहे. हा जीवनात जन्माला यायचं का नाही ही गोष्ट वेगळी. म्हणून जन्म ही विकृती आहे आणि मरण ही प्रकृती आहे असं म्हणतात. मरणम प्रकृती शरीराणाम. मरण ही प्रकृती आहे, कारण जन्माला आलेला मरणार ही प्रकृती आहे. पण जन्माला यायचं का नाही किंवा जन्माला एखादा येणार आहे का नाही हे मात्र आपण सांगू शकत नाही. एखादा सगळे कर्म संपले तर तो जन्माला येणारही नाही, पण कर्म शिल्लक असतील तर तो जन्माला येईल. मग जन्माला येणं म्हणजे विकृती. विकृती म्हणजे विकार. विकृती म्हणजे विकार. विकृती शब्दाचा अर्थ वाईट नाही, म्हणजे विकार या स्वरूपात. जसा बीज आहे, बीज जेव्हा जमिनीत टाकलं जातं तेव्हा त्याला अंकुर फुटतो, हा विकार झाला, म्हणजे त्याचा जन्म झाला. म्हणजे जायते म्हणजे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. या पद्धतीने जीवाचे 6 प्रकार, 6 विकार सांगितलेले आहेत. या दृष्टीने ते म्हणतात की जो जीव आहे
जो जो जन्माला आलाय तो मृत्यू समयी आपलं घर तयार ठेवतो पुढचं. आता पुढचं कोणतं घर, कोणत्या घरात जायचं, सिमेंटच्या घरात जायचं का विटाच्या घरात जायचं का झोपडीच्या घरात जायचं, हे त्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून न त्यजेत प्रियमानोपी प्राग्देहाभिमतीम जनः. प्राग्देहाभिमतीम, प्राग्देह म्हणजे पूर्वीचा देह. पण पूर्वीच्या देहातली जी बुद्धी आहे किंवा मन आहे, पूर्वीच्या देहातलं मन हा मात्र तो सोडत नाही. देह सोडतो पण मन सोडत नाही. मन घेऊन जातो, देह तिथेच पडतो आणि मन घेऊन जातो. प्राग्देहाभिमतीम जनः. आणि म्हणून पूर्वीचे संस्कार आपल्याला कारणीभूत ठरतात. पूर्वीच्या संस्कारावर सगळ्या गोष्टी अवलंबून ठरतात. पूर्वीच्या अनेक संस्कारावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणून मन एव मनुष्येंद्र भूतानां भवभावनम, हा महत्वाचा सिद्धांत नारद सांगतात की मन एव मनुष्येंद्र, मनच माणसाच्या मनाचं भवभावनम. भव म्हणजे संसार, संसाराची भावना, संसाराची सगळी कल्पना, सगळं संसार हा मनावर अवलंबून आहे. तुम्ही मनाने मुक्त झालात तर मुक्त झालात, पण मनाने बद्ध झालात तर मग तुम्ही बद्धच आहे, संसारच करत राहणार. म्हणून ते म्हणतात की कर्म आणि कर्मातून मुक्ती ही मनावर अवलंबून आहे. मैत्री म्हणतात, विदुरा, ज्याप्रमाणे नारदाने हा उपदेश केला, भागवत मुख्य भगवान नारद हंसयोर गतिम. हंसयोर गतिम ही हंसगती सांगितली. हंस म्हणजे कोण? हंस म्हणजे आत्मा. हंस म्हणजे प्रत्यक्ष परमहंस. परमहंस म्हणजे प्रत्यक्ष भगवान, जो मी तो आहे असं म्हणणार आहे. सोहम, तो हंस आहे. त्याप्रमाणे हंसयोर गतिम, हंसाची गती. हंस काय खातो तर हंस मोती खातो. म्हणजे तो मोती खातो म्हणजेच तो मुक्तीचा अधिकारी आहे. तो मुक्तीच खाणार आहे, तो मोतीच खाणार आहे. तो मोत्याशिवाय दुसरा चारा त्याला चालत नाही. असं म्हणतात की हंसाला मोत्याचाच चारा लागतो, मोत्याच्या शिवाय हंस काही खाणार नाही. हंसाची ही क्षमता आपल्याला निरक्षीर विवेकाची आहे. हंस हा निरक्षीर विवेक करणार आहे आणि तो फक्त मोतीच खाणार आहे. त्यामुळं ही मोती खाणारा म्हणजे मुक्ती प्राप्त करणारा जे माणसाची बुद्धिमत्ता आहे, मन आहे, ते जर या ठिकाणी विकसित झालं तर भगवान नारदांनी हे ज्ञान सांगितलं. ही हंसगती म्हणजे ज्ञान. कारण अज्ञान हे बाजूला सारायचं आहे आणि ज्ञान प्राप्त करायचं आहे, म्हणून विवेक प्राप्त करायचा आहे. आदिश्य पुत्रागमन तपसे कपिलाश्रमम. आणि मग प्राचीन बरीही यांनी पुढे कपिलाश्रमामध्ये अर्थात कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये तिथून निघून गेले. म्हणजे नारद निघून गेले आणि त्यानंतर हे प्राचीन बरीही सुद्धा प्रजारक्षणाची जबाबदारी आपल्या मुलाला टाकून ते कपिलाश्रमम, कपिल महामुनींच्या आश्रमात गेले. कपिल महामुनींचा आश्रम या ठिकाणी त्याने वर्णन केलेलं आहे की बंगालचा उपसागराला जिथे गंगा नदी मिळते तिथे हा कपिलाश्रम आहे. याला आज गंगासागर असं म्हणतात. आदिश्य पुत्रागमत तपसे कपिलाश्रमम, याला गंगासागर असं म्हणतात. या गंगासागराच्या ठिकाणी हे गेले आणि तिथे एकाग्र मन करून भगवंताशी तादात्म्य पावले. या श्रावयेद्य शृणुयात सलिंगेन विमुच्यते. त्याने वर्णन केले की हा जो उपदेश नारदांनी दिला तो याच्यासाठी दिला की केवळ कर्माने माणसाला मुक्ती नाही. या ठिकाणी कर्म यांनी माणूस कर्मठ फक्त होईल. यथा पंकेन पंकांभा सुरया वा सुराकृतम. ज्याप्रमाणे चिखलाचं भांडं, चिखलाने भरलेलं भांडं चिखलाने धुतलं तर स्वच्छ होणार नाही. यथा पंकेन पंकांभा सुरया वा सुराकृतम. त्याप्रमाणे केवळ कर्मानेच कर्मातून मुक्ती प्राप्त होत नसते. त्यासाठी ज्ञान पाहिजे. म्हणजे संपूर्ण भागवताचा किंवा भागवत धर्माचा आधार कोणता आहे तर ज्ञान. म्हणून ज्ञानादैवतु कैवल्यम हा सिद्धांत आहे. ज्ञानानेच मुक्ती प्राप्त होते. ज्ञानच फक्त माणसाला मुक्तिकारक आहे. बाकी सगळ्या गोष्टी मुक्तीला उपकारक आहेत. म्हणजे भक्ती आहे, त्याप्रमाणे साधन आहे, साधन चतुष्टय आहे, कर्म आहे, हे सगळं उपासना आहे. याने काय होईल? ही भक्ती किंवा कर्म यांनी माणसाला ज्ञानाचे हे साधन आहे, हे ज्ञानाचे करण आहे. पण प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. म्हणून ज्ञानादैवतु कैवल्यम. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाने सर्व कर्म भस्मसात केले जातात. ज्ञानाग्नीने. ज्ञान हा अग्नी आहे आणि कर्म हे जाळून टाकायचे.
कशामुळे जाळून टाकायचे? अहो, कर्म हे बीज आहे आणि बीज जाळायलाच पाहिजे. बीज जर उगवायचं नसेल तर जाळावं लागेल. म्हणून कर्म बीजाचं भर्जन झालं पाहिजे, भाजले पाहिजे. आणि म्हणून कर्म हे बीज आहे. ज्याप्रमाणे आपण एखादं रान असतं, ज्या रानामध्ये हरळी येते, आपण किती काढली तरी हरळी येते. पुन्हा पाऊस पडला की हरळी आलीच. का? तर ती हरळी त्याच्यामध्ये ती बीज स्वरूपात आहेच आहे. तसं आपल्या मनामध्ये सगळे कर्म बीज स्वरूपात आहे. फक्त ज्ञानाग्नीच सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. त्याप्रमाणे अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये भगवान की सगळं कर्म आपण नष्ट केलं पाहिजे ज्ञानाने. आणि म्हणून ज्ञानानेच फक्त परिसमाप्यते, ज्ञानेनैव परिसमाप्यते असं म्हटलंय. केवळ ज्ञानामध्येच या सगळ्या गोष्टीचा परिवसान आहे. ज्ञानानेच या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात, केवळ कर्माने नाही. कारण कर्माने आपलं कर्म वाढेल, कर्माने पुण्य मिळेल, कर्माने आपल्या कर्मप्रवृत्ती वाढतील, पण कर्म नष्ट होत नाही आणि हरळीसारखं ते वाढतच राहतं. म्हणून कर्माच्या विरोधात आपल्याला ज्ञानाचा वापर केला पाहिजे. कर्म आहे पण काही काळापुरतं आहे. कर्माच्या पलीकडे आपल्याला गेलं पाहिजे. भागवत धर्मामध्ये हा मुख्य मुद्दा आहे. आणि म्हणून नारदाने हा उपदेश केला. या ठिकाणी यज्ञाला विरोध केला नाही. यज्ञ याग हे याला विरोध नाही केलेला, फक्त त्याची मर्यादा सांगितली. प्रत्येकाची मर्यादा आहे. कर्माची मर्यादा आहे, यज्ञाची मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. आणि या अमर्यादपणाने याने काय केलं होतं? अमर्यादपणाने फक्त यज्ञच केले, सगळ्या पृथ्वीवर दर्भच अंथरले. आणि म्हणून त्याला सांगण्यात आलं की नाही, तत्वजिज्ञासा. आपण माणसाच्या जीवनाचा उद्देश काय? की ज्ञानंतु तत्वजिज्ञासा. ज्ञान हे तत्वजिज्ञासाने प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे जीवाचं खरा उद्देश हा तत्वजिज्ञासा करणं आहे. जीवाने खऱ्या अर्थाने तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे तत्व, ते काय आहे याचा शोध घेणे म्हणजे तत्व. तत् म्हणजे ते म्हणजे काय? ते म्हणजे ईश्वर. या ठिकाणी म्हणून अहम ब्रह्मास्मी हा शेवटचा मंत्र जेव्हा गुरु देतात त्याच्या आधी तत्वमसी, ते तू आहेस म्हणून सांगतात. तत्वमसी. मग तत्वमसी नंतर या अयमात्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे म्हणून सांगतात. हे जे 4 महावाक्य आहेत, त्या 4 महावाक्याचा अर्थ असा आहे की आधी तत्वमसी, ते तू आहेस म्हणून सांगितलं जातं. मग अयमात्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे म्हणून सांगितलं जातं. आणि मग पुढे शेवटी मात्र अहम ब्रह्मास्मी ही प्रतीती येते. याप्रमाणे या ब्रह्माची प्रतीती ही ज्ञानाशिवाय येणार नाही. ते म्हणतात अध्यात्म पारोक्षमिदम मयाधी गतम अद्भुतम, अधिगतम अद्भुतम. हे अद्भुत अशा प्रकारचं ज्ञान शास्त्र सांगितलं नारदाने आणि ते मुक्त झाले. एवं स्त्रियाश्रम पुंज छिन्नो मूत्रच संशय, अमूत्रच संशय. अमूत्र म्हणजे स्वर्ग. या ठिकाणी स्वर्गप्राप्तीने पुन्हा माणसाला सुख मिळेल, पण पुन्हा त्या सुखाला समाप्ती आहे. स्वर्ग हा काही कायमस्वरूपी नसतो. म्हणून माऊलींनी सुद्धा स्वर्ग सुखाची परिसीमा सांगताना की स्वर्ग सुख हे क्षणभर आहे, दीक्षिताचे काही सांगो असं म्हणून त्या स्वर्ग सुखाला धिक्कारित केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या का भाडीचा कबडा वेचे एखादा वेश्येकडे जात असतो आणि तो पैसा आहे तोपर्यंत वेश्या त्याला या 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 म्हणते, त्याला त्याचा सत्कार करते, आदर करते. परंतु एकदा पैसा संपला की मात्र वेश्या म्हणते आता तुम्ही माझ्याकडे यायचं नाही, दार लावून घेते. का हो म्हणले? ते म्हणतात भाडीचा कवडा वेचे मग दारही चेंपू नयेत यायचे, ऐसे लाजीरवाणे दीक्षिताचे काही सांगू. असं लाजीरवाणं जिणं काय उपयोगाचं? हे स्वर्ग हा देखील असाच आहे. तुम्ही क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत जशी वेश्या तुम्हाला सत्कारित करते, त्याप्रमाणे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये तुम्हाला स्थान आहे. पण पुण्य संपलं की स्वर्गात एक क्षणभर देखील तुम्हाला थांबू दिलं जात नाही. तुम्हाला ताबडतोब मर्त्य लोकम विशंती, तुमचं अधःपतन होतं. याप्रमाणे ते म्हणतात की अमूत्रच संशय. अमूत्र म्हणजे स्वर्ग. हा स्वर्ग कसा निरर्थक आहे, स्वर्गाचं पुण्य कसं क्षणभर आहे हे नारदाने सांगितलं. आणि एवं स्त्रियाश्रम पुंसाहा, यासाठी स्त्रियाश्रम असा शब्द वापरलाय. म्हणजे स्त्री पुरुषाचं आकर्षण.
केवळ स्त्री पुरुषाच्या आकर्षणातून हा संसार तयार होतो. हे जीवनाचं रहस्य. आणि स्त्री पुरुषाचं आकर्षण हे राहणारच आहे, पण त्याला मर्यादा सांगितली आणि म्हणून नियंत्रित स्वरूपातला काम अपेक्षित मानला. म्हणून एवं स्त्रियाश्रम पुंस, पुंस म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, अर्थात स्त्री पुरुषांच्या या आकर्षणातून संसाराची उत्पत्ती होते हे खरंय, पण संसार हा केवळ संसार माणसाने करू नये, केवळ भोगासाठी माणसाने जगू नये. आणि यासाठी त्यांनी पुरंजनाचं आख्यान सांगितलं. आणि पुरंजनाच्या आख्यानातून केवळ भोगलुब्ध माणूस हा कसा पुन्हा पुन्हा जन्मात पडतो आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावतो, आपल्या ज्ञानाला कसा विसरतो हे त्यांनी सांगितलं. असं नियंत्रित अशा प्रकारचं काम मात्र त्यांनी अपेक्षित केलेलं आहे. याप्रमाणे नारद या ठिकाणी निघून गेले आणि प्राचीन बरीही यांनाही मुक्ती मिळाली. त्यानंतर विदुर म्हणतात की पुढे काय घडलं ते आम्हाला सांगा. आणि हे याचे प्रचेतस या मुलांनी जे तपश्चर्या करायला गेलेले होते त्यांनी काय केलं हे सांगा म्हटल्यानंतर मैत्रेय म्हणतात, विदुरा, याप्रमाणे जेव्हा हे प्रचेतस यांची मुलं, प्राचीन बरीहीची मुलं तपश्चर्याला गेली, मध्येच रुद्र प्रसन्न झाले आणि रुद्रांनी त्यांना रुद्रगीता सांगितली. आणि या प्रकारचा उपदेश तुम्ही स्मरण करा, याप्रमाणे ध्यान करा आणि मी सांगितलेला उपदेश मनामध्ये आणून भगवंताचं चिंतन करा हे सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी समुद्राच्या आतमध्ये तळाशी तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्या काळातलं वर्णन आहे, 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. आणि त्यानंतर प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रसन्न झाले. वरम वृणीध्वम भद्रमो युयमेंद्रपनंदना, हा भगवान विष्णू प्रसन्न झाले. मोठं सुंदर रूप भगवंताचं. तेषामाविर्भूत कृच्छ्रम, भगवान तपश्चर्याने प्रसन्न झाले. अत्यंत शांत स्वरूप होतं भगवंताचं. गरुडारूढ असणारे भगवान, जे अत्यंत पिवळं धमक अशा प्रकारचं वस्त्र धारण केलेलं आणि विकिमेरा दिशा, सगळीकडे भगवंताचा प्रकाश पडला आणि भगवंताचं कनकवर्ण अशा प्रकारचं सुंदर सुवर्णांकित अशा पितांबर, त्याचप्रमाणे अलंकार चमकू लागले. त्यांच्या गालावर त्यांच्या मकराकृती कुंडलाची प्रभा पडली आणि विविध प्रकारचे आयुध, अष्टायुध भगवंतांनी धारण केलेले. हे कारण भगवान स्वतः अष्टायुध एरणुचरैर, भगवंतांनी या ठिकाणी 8 भुजांचं स्वरूप धारण केलं. चतुर्भुज मूर्ती नाही, अष्टभुजा मूर्ती. अष्टभुजा जशी देवी आहे तशी 8 भुजांची मूर्ती भगवंताची प्रगट झाली. आणि 8 भुजांमध्ये 8 आयुध होते. बाजूला सगळे मुनिगण देवता त्यांची स्तुती करत होते आणि किन्नर वगैरे सामगायन गात होते. स्पर्धश्रिया परिवृतो वनमालया, भगवंताची वनमाला ही अत्यंत सुगंध होती. अम्लान म्हणजे जी कधीच सुकत नाही अशी माला भगवंताच्या गळ्यामध्ये होती. पर्जन्य नारुदतया सगृणावलोका, आणि भगवंताचं हे स्वरूप पाहिल्याबरोबर हे सर्व प्रचेतस, हे जे 10 मुलं होते त्यांनी नमस्कार केला. भगवंतांनी सांगितलं, तुम्हाला काय वर पाहिजे ते मागा आणि मी तुम्हाला प्रसन्न झालो, तुम्ही वर मागून घ्या. आणि मग प्रचेतसांनी स्तुती करायला सुरुवात केली. हे देवा, नमो नमः क्लेश विनाशनाय निरूपितोदार गुणा मायाय. हे भगवंता, आपण सर्व क्लेश नष्ट करणारे आहात, सगळ्या प्रकारच्या गुणाच्या पलीकडचे आपण आहात आणि मनोवचो वेग पुरोजवाय. हे भगवंता, अहो तुमचा वेग काय सांगावा. मनोजवम, जसं आपण मारुतीला म्हणतो मनोजवम मारुत तुल्य वेगम, अहो मनापेक्षाही जास्त वेग मारुतीचा होता. अहो मारुती काय, कोणते देव काय, हे मनापेक्षाही वेगाने जाणारे असतात. मनोवचो वेग पुरोजवाय, अहो मनापेक्षाही तुमचा वेग मोठा आहे, शब्दापेक्षाही तुमचा वेग मोठा आहे. आणि आपण शुद्ध आहात, आपण शांत आहात, आपण आम्हाला प्रसन्न झालात, आमच्यावर कृपा केली, आमची सगळी माया या ठिकाणी आपण नष्ट करा. नमो विशुद्ध सत्वाय हरे हरिमेधसे. हे भगवंता, आपण विशुद्ध म्हणजे शुद्ध स्वरूप आहात. केवळ शुद्ध म्हणजे कोणत्याही प्रकारचं मिश्रण तुमच्यात नाहीये. मिश्रण कोणतं, मायेचं मिश्रण. माया मिसळली की त्यातून हे सगुण रूप तयार होतं, माया मिसळली की त्यातून हे विश्व तयार होतं. पण आपण शुद्ध स्वरूप ब्रह्मस्वरूप आहात. आणि वासुदेवाय कृष्णाय, भगवान आपण वासुदेव आहात, सर्व जगामध्ये व्याप्त आहात. कृष्ण सगळ्या जगाला आकृष्ट करण्याची क्षमता तुमच्यात आहे. आणि प्रभवे सर्व सात्वताम, सत्वस्वरूप आपण आहात. आपण
कमल नाभ आहात. त्याचप्रमाणे कमल हे तुमचं स्वरूप आहे. आणि कमल पादाय नमस्ते कमल क्षणे, सगळीकडे कमलाचं विवरण केलेलं. नमः कमल नाभाय, नमः कमल मालिने, नमः कमल पादाय नमस्ते कमले क्षणे. पण प्रत्येक ठिकाणचं कमल वेगळं आहे. या ठिकाणी कमल नाभाय, तुमच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव जन्माला आले. नाभी हे देखील कमलच आहे, पण त्या नाभीमध्ये इतकी म्हणजे ब्रह्मदेव जन्माला आले तुमच्या नाभीच्या कमळापासून. नाभी सुद्धा कमळ आहे, पण ते गूढ आहे, कारण नाभीला 3 आवरण आहेत. हे त्रिगुणाचे 3 आवरण आहेत. म्हणून हे नाभी तुमची प्रत्यक्ष गूढ स्वरूपाची आहे. आणि नमः कमल मालिने, तुम्ही कमलाची माला धारण केलेली आहे. ही कमलाची माला म्हणजे कमल हा शब्द या ठिकाणी लक्ष्मी ज्या कमलामध्ये निवास करते ती माला आपण धारण केली, आणि म्हणून ती अम्लान अशा प्रकारची कधीही न सुकणारी ही माला आहे. नमः कमल पादाय, तुमचे पाय हे कमलासारखे. आता या ठिकाणी नाजूकता, कमळाची नाजूकता पायामध्ये. आणि नमस्ते कमल एक क्षणे, तुमचं ईक्षण म्हणजे पाहणं सुद्धा कमलच आहे. म्हणजे तुमच्या पाहण्यामध्ये अर्थात प्रत्येक ठिकाणचं कमल भिन्न आहे. कारण काही ठिकाणी श्वेत कमल आहेत, काही ठिकाणी रक्त कमल आहे, काही ठिकाणी कृष्ण कमल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कमल आहेत. आणि भगवंताचे डोळे हे पांढरे शुभ्र कमळाप्रमाणे. आणि त्यामुळं सरोज, सरोज शब्दाचा अर्थ पांढरं कमळ असा होतो. म्हणून भगवंताचे डोळे हे पांढरे स्वच्छ कमळाप्रमाणे, पाय हे लाल कमळाप्रमाणे लाल दिसणारे, आणि गळ्यामध्ये कृष्ण कमलाची माला. याप्रमाणे नमः कमल किंजल पिशंग मलवास असे भगवंताच्या या अलौकिक रूपाचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यांनी नमस्कार केला. आणि हे देवा, आपण सगळे क्लेश नष्ट करणारे आहात. वरम वृणी महे थापी नाथ त्वत्परतः परात. अहो देवा, आपण मला वरदान मागा असं म्हणालात आम्हाला. हे 10 मुलं असे होते की ते एकाच विचाराचे होते, एकाच स्वभावाचे होते. जसं आपण त्याला म्हणतो की क्लोन जसे सारखेच असतात त्याप्रमाणे एक सारखे हे 10 मुलं म्हणजे क्लोन सारखे. वर्णम वृणीमहे थापी, ते म्हणू लागले की अहो भगवंता, आपण म्हणालात आम्हाला वर मागा, पण अहो तुम्ही भेटल्यानंतर आम्हाला दुसरं काही वर पाहिजे का? त्वत्परतः परात, अहो आपली भेट झाली, आपलं दर्शन झालं, आपला साक्षात्कार झाला, आपली कृपा झाली, हाच फार मोठा वर आम्हाला प्राप्त झाला. म्हणून हे देवा, पारिजातेन जसे लब्धे सारंगो नेत्र सेवते नन्य सेवते. या ठिकाणी पारिजात शब्द वापरलाय. तर पारिजात म्हणजे पारिजाताचा वृक्ष नव्हे. इथे पारिजात शब्द खरं म्हणजे पारिजात म्हणजे आपण पारिजाताचा वृक्ष लावलेला असतो. आपण म्हणतो की स्वर्गातून भगवंतांनी पारिजात आणला, त्या पारिजाताचा सुगंध वास सगळीकडे दरवळला. पण इथे पारिजात शब्दाचा अर्थ पारिजात नसून कल्पवृक्ष असा आहे. म्हणून पारिजातेन जसा लब्धे सारंगो नन्न सेवते. सारंग म्हणजे भुंगा. हा भुंगा वेगवेगळ्या फुलांमध्ये जातो, त्यातला मध ग्रहण करतो. पण जर तो पारिजात म्हणजे कल्पवृक्षाच्या ठिकाणी गेला आणि कल्पवृक्षाच्या फुलांमध्ये जर तो गेला तर तो दुसरीकडे जाईल का? अहो, एकदा कल्पवृक्षाच्या फुलाचा स्वाद त्यांनी घेतला तर तो दुसरा स्वाद घेणार नाही. ज्याला एखाद्या व्यक्तीला अमृत मिळालं, अमृताचं पान करायला मिळालं, तर तो जसा काकवी ग्रहण करणार नाही. मोरोपंतांनी एका ठिकाणी वर्णन केले की अमृताचं पान ज्याला करायला मिळालं तो काकवीसाठी कशाला रडत बसेल? अहो, काकवी म्हणजे एक गुळाचा पाक. तो कशाला तो गुळाच्या पाकाला किंवा उसाच्या रसाच्या स्वादासाठी कशाला धडपड करेल ज्याला अमृत मिळालं? पारिजातोन जसा लब्धे सारंगो नन्न सेवते. सारंग म्हणजे भुंगा, ज्याप्रमाणे दुसरं काही सेवन करणार नाही. या ठिकाणी तुम्ही कल्पवृक्ष आहात. अकल्पः कल्पद्रुम मम सकल संकल्प दलने न मंदो मंदार फलते नच वृंदारक गणा. याप्रमाणे ते म्हणतात, त्वदंग्री मूल मासाद्य साक्षात की वृणीमही. हे देवा, आपण प्रत्यक्ष आम्हाला प्रसन्न झालात, आम्हाला वरदान द्यायला लागलात, तेव्हा आम्ही केवळ आपल्याच भक्तीमध्ये तल्लीन राहू, एवढंच आम्हाला वरदान द्या, दुसरं काहीच नको. त्वदंग्री मूल मासाद्य साक्षात किम किम वृणीमही. तुमच्या चरणाची सेवा एवढंच आम्हाला वरदान पाहिजे. आणि तुलयाम लवे नापी न स्वर्गन्ना पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्यानाम किमुताशिषा. हे देवा, भगवत संगी संगस्य तुलयाम लवे नापी, याची तुलनाच होऊ शकत नाही.
ना न स्वर्ग ना पुनर्भवम. स्वर्ग म्हणा किंवा स्वर्गातलं सुख म्हणा, हे याची तुलना भक्तीच्या तुलनेमध्ये अगदी काहीच नाही. अहो, स्वर्गाचं सुख एका तराजूत टाकावं आणि भक्तियुक्त अंतःकरणाने जे भगवत भक्त यांची संगती, यांचं सुख एका तराजूत टाकावं, पारड्यात टाकावं. तर स्वर्गाचं सुख म्हणजे काहीच नाही, ते क्षुल्लक आहे. त्याची पारडं वरती जाईल आणि भगवत भक्तीचं जे पारडं ते खाली राहील. म्हणून भगवत संगी संगस्य, आम्हाला फक्त एकच द्या, भगवत संगी संगस्य, म्हणजे भगवंताच्या नादामध्ये जे तल्लीन आहेत, भगवंताची जी स्तुती गायन करणारे भक्त आहेत, त्यांची संगती दे. फक्त संत संगती एवढीच मागितली आहे. संत संग देई सदा. जसं तुकाराम महाराज म्हणतात की संत संगच आम्हाला पाहिजे, दुसरं काहीच नको. तुला याम लवे नापी न स्वर्गन्ना पुनर्भवम. तेव्हा भगवत भक्ताच्या सोबत राहण्यामध्ये जो आनंद आहे तो स्वर्गातही नाही आणि तो कोणत्याही पुण्यकर्मातही नाही, ना पुनर्भवम. त्याप्रमाणे ते म्हणतात की आम्हाला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, पण फक्त संत संगती द्यावी. म्हणून आपल्याला माहिती आहे, नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदये रहू. भगवंतांनी स्वतः सांगितलंय की मी कुठेच नाहीये, मी कुठे राहतो, वैकुंठात नाही आणि योग्यांच्या हृदयात देखील नाही. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. जिथे मी माझे भगवत भक्ताचं गायन अनुगायन चाललेलं आहे, माझे भगवत भक्त जिथे गायन करतात तिथे मी उभा आहे. तिष्ठामि, मी बसलो सुद्धा नाही, आराम सुद्धा करत नाही, मी उभाच आहे. म्हणून आपण म्हणतो ना की देवाची एक दारी उभा क्षण भरी. सगळा उभा, परिपूर्ण उभा म्हणजे सध्याचा वर्तमान काळ. हा वर्तमान काळामध्ये मी स्थित आहे, उपस्थित आहे. मी ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात तिथे मी उपस्थित आहे आणि तयार आहे. याप्रमाणे यत्रेड्यते यत्रेंदते कथा मृष्टास्तृष्णाय प्रशमो यतः. ज्या ठिकाणी तुमची कथा गायली जाते, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवत भक्त आहेत, तिथे निर्वैरता आहे, शांतता आहे. याप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि भगवंताची स्तुती केली. विप्राश्च वृद्धाश्च सदा नृत्या आर्यानता सुरधो भ्रातरश्च. या ठिकाणी प्रचेतस म्हणतात, देवा आम्ही काही शिकलो नाही, आम्ही वेद शिकला नाही, आम्ही उपनिषद शिकलं नाही, आम्ही कोणतं अध्ययन केलं नाही, आम्ही कोणतं पाठांतर केलं नाही, आम्ही कोणत्या गुरुची सेवा केली नाही. विप्राश्च वृद्धाश्च सदानुवृत्त्या आर्यानता सुरधो भ्रातरश्च सर्वाणि भूतानि सूयैव. फक्त आम्हाला काहीच माहीत नाही. यन्न स्वधीतम गुरव प्रसादिता. आम्हाला कोणत्याही गुरुची सेवा करायचं संधी मिळाली नाही, पण आम्ही फक्त एकच केलं, ते म्हणजे सगळ्या प्राण्यांशी समान वागलो. सगळ्या प्राण्यांना आम्ही वंदन केलं, आपलं स्वरूप सर्व प्राण्यामध्ये पाहिलं. या ठिकाणी इतके वर्ष या समुद्रामध्ये उभा राहून तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं फळ म्हणजे आपण मिळाला. हे ऐकल्यानंतर भगवान म्हणतात, हे पहा, आता मी तुम्हाला वरदान देतो. तुम्ही काही मागत नाहीत हे खरं आहे, पण मी तुम्हाला वरदान देतो की आता यानंतर तुम्ही बाहेर या समुद्रातून या. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कंडू आणि प्रमलोचा यांच्यापासून झालेली एक सुंदर मुलगी, हिच्याबरोबर तुम्ही विवाह करा. ती वृक्षाने जोपासलेली मुलगी आहे, तिच्याबरोबर विवाह करा आणि तुम्हाला एक असा चांगला पुत्र या ठिकाणी प्राप्त होईल की जो सर्व विश्वामध्ये गाजेल. असा चांगला श्रेष्ठ दर्जाचा महात्मा असा पुत्र तुम्हाला जन्माला येईल आणि तो तुमची कीर्ती वाढवेल. याप्रमाणे सांगितलं आणि भगवान तिथून अंतर्धान पावले. ते म्हणतात, याप्रमाणे ते अंतर्धान पावल्याबरोबर हे प्रचेतस या समुद्रातून बाहेर आले. समुद्रातून बाहेर पडले. अथ निर्याय सलिलात प्रचेतस उदन्वतः. बाहेर पडले समुद्रातून आणि बाहेर पडल्याबरोबर त्यांना काय दिसलं? ज्या वेळेला ते तपश्चर्येला गेले होते त्यावेळेला कदाचित झाडं नसतील, तिथं झाडी नसेल फारशी, किंवा सगळीकडे विरान स्थिती असेल. पण इतके वर्ष तपश्चर्या केली आणि आता बाहेर आले, तो काय बघितलं, जिकडं बघावं तिकडं झाडीच झाडी. त्यांना रस्ता दिसेना आणि मग मात्र एकदम त्यांना राग आला. विक्षाप्य कृप्य कुप्य, त्यांच्या मनामध्ये राग आला. म्हणल्यावर रस्ता दिसेना, काय होईना, सगळीकडे झाडीच झाडी. आणि एकदम राग आल्याबरोबर त्यांच्या डोळ्यामधून
जो अग्नी बाहेर पडला, ततोग्नी मारुतव राजन मुंचन मुख तो ऋषा, त्यांच्या मुखातून जो अग्नी बाहेर पडला त्यांनी सगळे झाडं जळू लागले. त्याचं कारण त्यांना रस्ता दिसेना, सगळे झाडं जळू लागले. बघता बघता सगळे झाडं भस्मसात होऊ लागले. भस्मसात क्रियमाणांसा द्रुमान भिक्ष पितामहा. या कथेमध्ये एक फार महत्वाचा सिद्धांत मला सांगायचा आहे, एक सूत्र सांगायचं जे आजच्यासाठी उपयुक्त आहे, ज्याचं विवरण मी या ठिकाणी केलेलं आहे माझ्या ग्रंथामध्ये. की हे जेव्हा प्रचेतस बाहेर पडले तेव्हा त्यांना सगळीकडे झाडी दिसली, रस्ता दिसेना. इतके उंच उंच झाडं त्यांना पाहिल्याबरोबर राग आला खरा आणि त्यांच्या मुखातून अग्नी बाहेर पडला, झाडं जळू लागली आणि झाडं धाड 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 जळू लागले. झाडांची या ठिकाणी हानी होऊ लागली. हे पाहिल्याबरोबर ब्रह्मदेव वरतून खाली उतरले. आता ब्रह्मदेव खाली का आले? अहो, ब्रह्मदेवांनी सगळी सृष्टी निर्माण केली आहे. सगळी सृष्टी त्यांनी निर्माण केली म्हणजे पिता म्हणून ते सृष्टीचे करते धरते. वडील ज्याप्रमाणे पिता हा आपल्या पुत्रांवर प्रेम करणार आहे, त्यांची सगळीच मुलं आहेत. परंतु काही मुलं जर भांडू लागले तर ते दुसऱ्याला गप्प बसवतात, थांबा भांडू नका. त्याप्रमाणे आकाशातून पितामह प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाने लोकपितामहा, हे लोकपिता सगळ्या जगाचे निर्माते भगवान ब्रह्मदेव हे खाली उतरले. कारण झाडे त्यांनीच निर्माण केलेत, समुद्रही त्यांनीच निर्माण केलाय, पृथ्वी त्यांनीच निर्माण केली आहे आणि जीवसृष्टी त्यांनीच निर्माण केली. एक जीवसृष्टी दुसऱ्या जीवसृष्टीची जर हानी करत असेल तर तिथे मध्यस्थी करावी लागते. याप्रमाणे ब्रह्मदेव खाली आले आणि सगळे वृक्ष जे शिल्लक राहिलेले होते, तत्रावशिष्ठा ए वृक्षा भीता दुहितरम तदा, घाबरले. आता हे सुद्धा बरोबर आहे, कारण आज सिद्धांत असा सांगतो की झाडांना सुद्धा भावना असतात. आपण जर हातामध्ये कुऱ्हाड घेऊन गेलो की झाड आतून हे होतं, त्याला वाटतं की अरे आता हा आपल्याला मारायला लागलाय, आतून घाबरून जातं, थरथर कापतं, फक्त त्याला प्रगट करता येत नाही. कुणी जर झाडांवर गोंडसपणाने हात फिरवला तर त्याला आनंद वाटतो, त्याला कुणी जर पाणी घालत असेल तर त्याला आनंद वाटतो आणि त्याला जर कुणी मारायला आलं किंवा त्याला काट करण्यासाठी किंवा त्याला तोडण्यासाठी आलं तर त्याला दुःख होतं. हे भावना आजही आपण विज्ञानाने सिद्ध केलेले आहेत, वनस्पती शास्त्रज्ञांनी, की झाडांना भावना आहेत आणि त्या भावना झाड व्यक्त फक्त करू शकत नाही, पण आतमध्ये तशा प्रकारच्या प्रेरणा त्याच्या असतात. तशी रासायनिक प्रक्रिया आतमध्ये होते. तत्रावशिष्टा ए वृक्षा, जे उर्वरित वृक्ष आहेत ते मात्र भीता, घाबरले. आणि मग ब्रह्मदेव खाली उतरल्याबरोबर काय झालेलं होतं की त्या झाडांनी एक मुलगी जोपासलेली होती. एक मुलगी त्या झाडांच्या जवळ कोणीतरी ठेवली होती. कोणी ठेवली होती तर हा जो कंडू नावाचा ऋषी आहे, ह्या कंडू नावाचा ऋषी तपश्चर्या करत बसला होता. तेव्हा याच्या तपश्चर्येने इंद्र हा घाबरला. इंद्राला वाटलं माझं पद घेईल, म्हणून त्यांनी एक प्रम्लोचा नावाची अप्सरा वरतून पाठवली आणि ती नृत्य वगैरे करून तिने याचं मन जिंकलं. हा कंडू ऋषी तिच्या या प्रेमामध्ये पडला आणि तिच्या सौंदर्याला भुलला आणि त्यांच्यापासून त्यांना एक मुलगी झाली. ह्या प्रम्लोचा आणि कंडू यांच्यापासून जी मुलगी झाली तिला वार्क्षी म्हणजे वृक्षकन्या असं म्हणतात, किंवा तिलाच मारिषा असं दुसरं नाव आहे. ही मारिषा झाली. पण कंडू पुन्हा निघून गेले आणि प्रम्लोचा तर अप्सरा ती पुन्हा स्वर्गात निघून गेली. आता या मुलीचं काय करायचं तर वृक्षाला सांगितलं तुम्ही याचं रक्षण करा, अर्थात वृक्षाच्या जवळ ती राहिली. पण शेवटी ती उपाशी. वृक्ष तिला काय थोडंच खाऊ घालू शकत नव्हते. मग तिला उपाशी राहिल्यानंतर काय करावा हा प्रश्न पडला. म्हणून प्रत्यक्ष चंद्र आले आणि चंद्राने आपली जी करांगुली आहे ती तिच्या मुखामध्ये घातली. ती चंद्राच्या जवळ अमृत आहे. करांगुलीने तिने ते अमृत प्राशन केलं. ज्याप्रमाणे लहान मुलगा किंवा मुलगी ही आईचं दूध प्राशन करते, त्याप्रमाणे यांनी करांगुली आपली तिच्या मुखामध्ये घातली आणि अमृतपान तिला करवलं. याप्रमाणे तिची पुष्टी झाली, तुष्टी झाली, ती मोठी झाली. आता ती मोठी झाल्यानंतर हे सगळे वृक्ष म्हणायला लागले की ही कन्या आम्ही यांना देतो. आता यातला मुद्दा एवढाच आहे की आम्ही यांच्याशी नातं निर्माण करतो. निसर्ग म्हणतो मी माणसाशी नातं निर्माण करतो, माणसाने आमच्यावर आघात करू नये. अर्थात पर्यावरणाचं रक्षण करण्याचा किंवा पर्यावरण रक्षणाचा एक संदेश या कथेतून आपल्याला दिलेला आहे. म्हणून पर्यावरणाशी नातं जोडणे, जसं आपण म्हणतो
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्ष आणि वल्ली नुसती सोयरी ही शब्दाने नाही आहेत. सोयरे हा फक्त शब्द नाहीये, तर प्रत्यक्ष त्यांनी सोयर पण स्थापन केलं. आणि म्हणून मुलामुलीप्रमाणे वृक्षाची जोपासना आपण करावी किंवा वृक्ष संवर्धन करावं, वृक्षारोपण करावं, वृक्ष संवर्धन करावं आणि वृक्षाशी नातं जोडावं, हा संदेश या कथेतून दिलेला आहे. म्हणून मला या कथेचं विशेष महत्त्व वाटतं आजच्या संदर्भात. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे या वृक्षांची जी कन्या, त्या कन्येचा म्हणजे वार्क्षीशी किंवा मारिशाशी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाने हा विवाह या 10 मुलांशी लावला. यस्याम महदवज्ञाना दजन्य जनयोनिजः चाक्षुषेत पंतरे प्राप्ते प्रात्सर्गे कालविद्रुते. याप्रमाणे उपदिष्टा स्वयंभुवा, याप्रमाणे या ब्रह्मदेवाने त्यांना उपदेश केला आणि सांगितलं की आता हिच्याबरोबर तुम्ही लग्न करा. त्या वार्क्षी कन्येबरोबर ज्यांचं लग्न झालं आणि त्यांनी वर्णन असं केलंय की याच वार्क्षी म्हणजे मारिशापासून यांना जो मुलगा तो दक्ष झाला. ज्या वेळेला पहिल्या कल्पात म्हणजे स्वयंभुव मनूच्या कल्पामध्ये किंवा या मन्वंतरामध्ये जेव्हा दक्षाने भगवान शिवाचा विरोध केला आणि त्यावेळेला त्याचा शिरच्छेद करण्यात आला, त्यानंतर तो आता चाक्षुष मन्वंतरामध्ये जन्माला आला. चाक्षुष हे 6वं मन्वंतर आहे. या 6व्या मन्वंतरात तो जन्माला आला आणि त्यांच्यापासून पुन्हा सृष्टी निर्माण झाली. म्हणून वर्णन त्याने असे केले, चाक्षुषेत पंतरे प्राप्ते प्राक सर्गे कालविद्रुते. प्राक सर्गे म्हणजे पूर्वीच्या सर्गात, म्हणजे पहिल्या स्वयंभुव मन्वंतरामध्ये जेव्हा यांनी शिवाशी द्वेष केला त्या दक्षाने, तेव्हा त्याचा शिरच्छेद झाला. तो आता पुन्हा जन्माला आला. शिवाच्या द्वेषामुळे त्याला पुनर्जन्म प्राप्त झाला, त्याला जन्माला यावं लागलं. या सर्ज प्रजा इष्टा, आणि नंतर त्यांनी प्रजा निर्माण केली. स दक्षो दैव चोदिता. चाक्षुष मन्वंतरात म्हणजे 6व्या मन्वंतरात, म्हणजे या ठिकाणी स्वयंभुव मन्वंतर झालं, मग स्वारोचिष झालं, मग उत्तम, मग तामस, मग रैवत आणि मग चाक्षुष. यानंतर आता चालू आहे ते वैवस्वत, मग सावर्णी, मग दक्ष सावर्णी, इंद्र सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, या प्रकारचे पुढे मन्वंतर होणार आहेत. असो, याप्रमाणे तम प्रजासर्ग रक्षाया मनादिरभिवश्यच जयोजयुयुजेन्यांश सवै सर्व प्रजापती. याप्रमाणे कंडू आणि प्रम्लोचा यांच्यापासून झालेली जी वार्क्षी कन्या आहे ती मारिशा, तिच्याशी सर्व या प्रचेतसांनी लग्न केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संगोपन आणि वृक्षाशी नातं जोडणं. आता या ठिकाणी वृक्ष कोण झाले, यांचे सासरे झाले आणि हे जावई झाले. म्हणजे सासरे आणि जावई असं जर नातं निर्माण झालं निसर्गाशी, तर माणूस निसर्गाचा विरोध करणार नाही. याप्रमाणे सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की वृक्ष संवर्धनाचा संदेश या छोट्याशा कथेमधून दिलेला आहे. त्यानंतर प्रचेतसांनी पुढे त्यांनी वर्णन केलं की भगवान नारदाने प्रचेतसांना उपदेश केलेला आहे. प्रचेतसांना सुद्धा नारदाने उपदेश केला आणि सांगितलं की माणसाचं भौतिक शरीर, माणूस 3दा जन्म घेतो. एक भौतिक शरीराने जन्म घेतो, मग शिक्षणाने तो त्याचा पुनर्जन्म होतो असं म्हणून त्याला आपण द्विज म्हणतो, आणि नंतर तो यज्ञ वगैरे करतो म्हणजे यज्ञीय म्हणून त्या ठिकाणी तो दीक्षित होतो. हा त्याचा 3रा जन्म आहे. त्याप्रमाणे रसशास्त्रात असं वर्णन आहे की काशाच्या पात्राला जर पारा त्याचं योग्य मिश्रणामध्ये जर लावला तर त्याचं सोनं होतं असं म्हणतात. तेव्हा काशाचं पात्र हे योग्य मिश्रणाच्या पाऱ्याने जर त्याचं योग्य मिश्रण केलं तर सुवर्णामध्ये जसं परिवर्तन होतं तसं माणसामध्ये सुद्धा सुवर्णामध्ये परिवर्तन होतं. यथा तरोर मूलनिषेचनेन, ज्याप्रमाणे आपण झाडाच्या मुळाशी पाणी घातलं म्हणजे आपोआपच सर्व फळं, फुलं आणि पानं त्याची वाढतात, त्याप्रमाणे भगवंत हा एकच आहे. त्याची सेवा केली म्हणजे सर्व प्रसन्न होतात. याप्रमाणे त्यांनी उपदेश केला आणि नंतर प्रचेतस हे देखील पुन्हा तपश्चर्येसाठी निघून गेले. त्यानंतर आता हा 4थ स्कंध या ठिकाणी समाप्त झाला. आता 5म स्कंधामध्ये प्रियव्रताचं चरित्र म्हणजे स्वयंभुवा मनू यांचा जो 2रा पुत्र आहे प्रियव्रत, त्याचं जे चरित्र सांगतील. प्रियव्रतापासून पुढे अग्निध्र वगैरे यांचं जे चरित्र सांगतील तो सर्व भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.
पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जना